इतक्या मोठ्या माणसाला फरफटत घेऊन गेले, ज्याची उभं राहण्याची ताकद नाही उपोषणामुळे, त्याच्यासाठी त्यांना स्ट्रेचरसुद्धा आणण्याचं सौजन्य दाखवलं नाही आणि जबरदस्तीनं उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यावर तो दबाव आणला. त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. सोनम वांगचूक हे प्राणत्याग करण्यास सज्ज आहेत देशासाठी आणि सरकार त्यांना घाबरलं आहे. जर सरकार घाबरलं असेल तर सरकारने ज्या मागण्या आहेत तरुणांच्या त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. मी आधी सांगितलं, हे धर्मेंद्र प्रधान आहेत, हे काय फार महान शिक्षणतज्ज्ञ किंवा फार महान नेते महात्मा धर्मात्मा नाही आहेत. ते एक मंत्री आहेत आणि त्यांच्याकडून चुका झालेल्या आहेत आणि लाखो विद्यार्थी त्याच्यामुळे उद्ध्वस्त झाले. 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अशा वेळेला सरकारची जबाबदारी आहे. पण सरकार पोलीस बळाचा वापर करून वांगचूक यांना अटक करते आणि त्यानंतर दुसरे जे तरुण कार्यकर्ते आहेत अभिजित दिपके, त्यांच्यावरती लाठी हल्ला करून त्यांना जखमी करते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावरती शाई फेकण्यासाठी प्रवृत्त करतात. हा देश हुकुमशाहीकडे झुकला असं म्हणतात, वळला नाही. या देशामध्ये हुकुमशाही सुरू झालेली आहे एवढंच मी सांगेन. पण उद्या पार्लमेंट सुरू होत आहे आणि पार्लमेंटमध्ये हा विषय येईल. उद्या एक दिल्लीमध्ये मोर्चा आहे, आंदोलन आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. या आंदोलनाला सहभागी आहेत, सगळे संघटना पाठिंबा दिल्यात. मात्र विरोधक जे सत्तेत आहेत ते म्हणतात की राजकीय वळण. हो, राजकीय वळण आहे म्हणा, राजकीय वळण आहे. तुम्हाला राजकीयदृष्ट्या भीती वाटली म्हणून तुम्ही सोनम वांगचूक यांना जबरदस्तीनं घेऊन गेलात ना. ही तुमची राजकीय भीतीच आहे ना. तुम्हाला भीती वाटते आहे, तुम्ही डरपोक लोक आहात. तुम्हाला स्वातंत्र्य आंदोलनाची भीती वाटली, पण तुम्हाला ब्रिटिशांची भीती वाटली नाही, कारण तुम्ही ब्रिटिशांचे खबरे होता. तुम्हाला पंडित नेहरूंची भीती वाटते, तुम्हाला इंदिरा गांधींची भीती वाटते, तुम्हाला सोनम वांगचूकची भीती वाटते, तुम्हाला अभिजित दिपकेची भीती वाटते, तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते, तुम्हाला शिवसेनेची भीती वाटते. असे तुम्ही डरपोक लोक आहात. उद्याच्या मोर्चात तुमच्याकडनं कोण सहभागी होणार? आम्ही सगळे हो. उद्धव ठाकरे पण स्वतः असतील मोर्चामध्ये? आम्ही सगळे हो असं जेव्हा म्हणतोय तेव्हा तिथे उपस्थित असलेले संसदेचे सगळे सदस्य जे शिवसेनेचे आता आहेत ते राहतील. 6 खासदार जे आहेत ते त्यांचं विलिनीकरणाला मान्यता मिळालेली आहे. आता एनडीएतला हा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे. त्यावेळीच एकनाथ शिंदेंनी आरोप करणाऱ्यांना टीका केलेली आहे. ते म्हणतात की जेव्हा हे फुटणारे जे आमच्याकडे येतात तेव्हा ते वाईट होतात, त्याच्या आधी ते चांगले असतात नाही. आणि आरोप करणारे फक्त लेणार. बघा, एकनाथ शिंदे म्हणजे काय आचार्य विनोबा भावे नाही आहेत, लक्षात घ्या. दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे, जरी ते आचार्य विनोबा भावे नाही आहेत की जे बोलतील ते सत्य आहे व नीतिमत्तेचं आहे, असं नाही आहे. ते मशालीवर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेतलेत. मशाल चिन्हावर निवडून आलेले हे लोक आमचे निर्लज्ज, हे गद्दार आहेत. हे गद्दार आहे. चांगले का वाईट सोडून द्या, हे गद्दारच आहेत. मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेता. यात कोणतं आलं आहे शौर्य, मर्दुमकी, नीतिमत्ता आणि लोकशाही चांगले आणि वाईट? याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. तुमच्या चिन्हावर निवडून आले असते तर आम्ही जे आले नंतर आम्ही काय म्हणतो का नाही वा तुमचे निवडून आले, पण आम्ही मशाल चिन्हावर निवडून आणले. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, मशालीला पडलेली आहेत. तुमच्या चोरलेला धनुष्यबाणाला नाही. आणि तुम्ही काय आम्हाला सांगताय? एक दिवस ही दाढी, एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी, लक्षात घ्या. आय रिपीट, ही दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल. दाढीवरती हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची जी काय आहे ती अमित शहाच्या पायाशी गहाण पडलेली आहे. मुळात तुम्हाला अब्रू नव्हतीच. हे 6 लोक जे आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे. निर्लज्ज आहेत हे.
गद्दार शब्दसुद्धा कमी पडेल त्यांना. आणि लोकसभेचे अध्यक्ष किंवा जे काही पार्लमेंटरी आपली आहे हा लोकशाहीवरचा खून, बलात्कार करून खून, आधी जे आता गुन्हे घडतात ना, रेप अँड मर्डर, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवरचा. हा रेप अँड मर्डर आणि हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहेत हे सिरियल रेपिस्टसुद्धा आहेत आणि सिरियल किलरसुद्धा आहेत लोकशाहीचे. लाज वाटत नाही त्या लोकांना. पक्ष फोडा, 50-50 कोटीला माणसं विकत घेता, लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही काही ठिकाणी, लोक उपोषणाला बसले शिक्षणासाठी, आणि तुम्ही काय मोठी आम्हाला दाखवताय, शौर्य गाजवून दाखवताय. यू आर सिरियल रेपिस्ट अँड सिरियल किलर लोकशाहीचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिलंय. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले. त्यामध्ये त्यांनी असं म्हटले की राम जन्मभूमी संदर्भात जी मंदिर आहे त्यात जे चोरी झाली त्या संदर्भात आरोपींची एक स्वतंत्र अशी चौकशी करावी, पारदर्शक अशी चौकशी करावी, यासाठी मोदी. यात तुम्ही नवीन काय सांगत आहात? पारदर्शक चौकशी वगैरे सोडून द्या. आम्ही तर आंदोलनच सुरू केलं. काल नागपूरमध्ये रामनगर भागामध्ये ते राम मंदिर आहे भव्य, इथून हाकेच्या अंतरावरती रेशीमबाग आहे आणि संघाचं मुख्यालय आहे. आम्ही त्याच्यासमोर राम मंदिर लुटीविरुद्ध भव्य आंदोलन काल केलं. रामरक्षा आंदोलन, सिक्युरिटी ऑफ रामरक्षा. आणि आम्ही आता महाराष्ट्रात नव्हे तर देशात जाणार आहोत. या चौकशा वगैरे सगळ्या त्यांच्याच असतात. न्यायालय त्यांची, वकील त्यांचे, सरकारी वकील त्यांचे, चौकशा समित्या त्यांच्या, सरकार त्यांचं, दरबार त्यांचा, सगळं त्यांचं आहे. ते काय चौकशा करणार आहेत? कुठली चौकशी? SITमध्ये सगळे मुख्य आरोपी बाहेर आहेत, जे संघाचे आणि भाजपचे पदाधिकारी आहेत. त्याच्यामुळे आंदोलन जे आम्ही सुरू केलेलं आहे, रामरक्षा आंदोलन, हा. मी साम TVच पाहते. तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.